अजित पवारांकडून दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्यात आली। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर या भेटीला महत्त्व आहे। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अजितदादांनी शहांना सांगितली असंही सूत्रांमार्फत कळतंय। काही दिवसांपूर्वी अजितदादांची वर्षावर फडणवीसांसोबत देखील बैठक झाली होती। या संदर्भात अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, या भेटी संदर्भात काय सांगाल? ऋषाली, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे निवासस्थान आहे दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील त्या निवासस्थानी अमित शहा आणि अजित पवार यांची रात्री 10 वाजता भेट झालेली आहे। खरं तर माध्यमांसमोर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट केलेलं होतं की बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल मी अमित शहा यांची भेट घेणार आहे आणि त्यांचं अभिनंदन करणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी जरी दिलेली असली तरी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरती जमीन घोटाळ्याच्या अनुषंगाने जे आरोप होत आहेत त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती या दोन नेत्यांमध्ये झालेली चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। ऋषाली, जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्याने त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे। ज्या पद्धतीने पार्थ पवारांवरती आरोप झालेले होते त्याची वस्तुस्थिती अमित शहा यांच्या समोर अजित पवार यांनी मांडलेली आहे, अशी ही माहिती समोर आली। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। अजित पवारांकडून अमित शहांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट। अजित पवारांनी रात्री 10 वाजता अमित शहांची भेट घेतली। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात भेटीत चर्चा झाल्याची माहिती। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अमित शहांना सांगितल्याची माहिती। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा। अजित पवार अमित शहा यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा। पुण्यातील जैन बोर्डिंगचं खरेदी खत अखेर कायदेशीररित्या रद्द। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या खरेदी खत रद्द करण्याचा निर्णय जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर विशाल गोखलेंच्या अर्जावर निकाल लागलाय। कोर्टाने तारीख मेन्शन नाही केली की ह्या तारखेपर्यंत हा व्यवहार रद्द करावा। अजूनही त्यांचा घोळ चाललेला आहे आणि त्या घोळामध्ये किती दिवस लागणार हे अजून त्याचा अंत लागत नाही। नुसतंच ही प्रक्रिया दिसते कागदावर, पण जोपर्यंत ती पूर्णपणे होत नाहीत तोपर्यंत मला ह्या सगळ्या व्यवहारावर विश्वास नाही। आणि याच्यामध्ये तर खरे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण काय एवढं गुळगुळीत चाललंय मला कळत नाही। परत दुसरा विषय की हे 230-35 कोटी रुपये जे आले ते कुठनं आलेत, हे व्हाईट पैसे कसे आलेत, बँकेला कसे भरले, हे जी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या ज्या काय घटना आहेत ह्याची चौकशी तो आहे ना। 235 कोटी तर दिले, 30 कोटी आले कुठनं, बँकेने एका दिवसात दिले एका दिवसात परत घेतले, हे काय चाललंय? कल्याणनगर महामार्गावरील ओतूर परिसरात बिबट्याची दहशत। बिबट्याच्या वाहनावर झडप घालण्याचा प्रयत्न। कल्याणनगर महामार्गावर बिबट्याचा वावर आता वाढलाय। सीसीटीव्हीमध्ये आपण पाहतोय एक दुचाकी आणि एक चारचाकी या रस्त्यावरून गेली। दोन्ही गाड्यांवर या बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन चालक अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। पुण्यातील शिवाळवाडी मांजरी परिसरही धास्तावलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचं पोलीस आणि वनविभागाकडून आवाहन करण्यात आलंय। नाशिकच्या महात्मानगर परिसरात बिबट्या असल्याची शंका आहे, त्यामुळे नाशिकच्या शोधासाठी वनविभागाने रात्रभर पहारा दिला। बिबट्याच्या हल्ल्यात एकूण 8 जण जखमी झालेत। या शहरात बिबट्या शिरल्यानं वनविभागाकडून खबरदारी घेण्यात येते। बिबट्याच्या भीतीने अकोला जिल्ह्यातील तामसी शेत शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। यावेळी वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावावा आणि पकडावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते। नाशिकमधल्या भर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला। बिबट्यानं 6 जणांवर हल्ला करत भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि अखेर तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातल्या संत कबीर नगरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 जण जखमी झाले। यामध्ये 4 सामान्य नागरिक तर 2 वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे।
संत कबीरनगर मधल्या वनविहार कॉलनीजवळ बिबट्या असल्याचं समजताच वनविभागाचं पथक दाखल झालं. यावेळी बिबट्या एका घराच्या गेटमध्ये लपून बसल्याचं आढळलं. चंद्रात्रीच्या घरी तो बिबट्या उडी मारली, त्यांच्या सिक्युरिटी गार्डला जखमी केल्यानंतर तो इकडे उडी मारली. इकडनं तो आता इकडनं बाहेर जायला चान्स नाही, पण तो एक तर मध्ये असू शकतो किंवा त्या एक समोर एक स्क्वेअर आहे तिथून बाहेर जाऊ शकतो. साधारण बिबट्या किती मोठा असावा काय? 3.5 फूट माझ्या कमरे इतका होता. जे पेंटिंगचं काम चाललेलं आहे ते म्हणलं की आता 5 मिनिटापूर्वी इथं बिबट्या दिसला होता. बहुतेक असा अंदाज आहे त्यांचा, म्हणणं की 2 बिबटे आहे असं म्हणतात. ते नरमादी असू शकते बहुतेक. वनविभागानं बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्यानं वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला. मंत्री गिरीश महाजन सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर वनविभागानं जाळी लावत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण चपळ असलेल्या बिबट्याने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. याच वेळी वनविभागानं बिबट्याला इंजेक्शन गन मारली. त्यामुळे बिबट्या पळून गेला तरी काही अंतरावर जाऊन बेशुद्ध झाला. वनविहार कॉलनीच्या मागच्या भागात बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतरच वनविभागानं त्याला ताब्यात घेतलं. लोक खूप पळत होते इकडे तिकडे, म्हणजे ते खरं म्हणजे थोडं थांबलं असतं तर अजून याच्यामध्ये इजा कमी झाली असती कुणाला. आणि तो एका गेटमधून घुसून त्या ठिकाणी एका जिन्याच्या ठिकाणी थांबला की जी खोली होती, आणि त्यामुळे तो पकडायला जरा सोयीचं झालं. पण सगळ्या जाळ्या लावलेल्या असताना सुद्धा आपण बघितलं तो कशा पद्धतीने त्यांनी एकदा अटॅक केला, आणि आमचा एक कर्मचारी हा चांगलाच जखमी झाला. त्याकडे पंजा मारले, 3 जाळ्या असताना सुद्धा त्यांनी पंजा मारला तर त्यांनी सगळं त्याला इथे पूर्ण फाडून टाकलेलं आहे. त्याचे स्टिचेस घेण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली. जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावानं वनविभागाचं कार्यालय पेटवून दिलं. अहिल्यानगरच्या खारेकरचुने गावातही बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सामन्यात वैभवनं केवळ 32 चेंडूत शतक झळकावले. T20 क्रिकेटमध्ये 35 किंवा त्याहून कमी चेंडूत 2 शतकं झळकावणारा वैभव सूर्यवंशी पहिला खेळाडू ठरलाय.